उमेश जामगरेच्या षटकाला इथून सुरुवात होईल. मेगा फायनल इथून सुरू होतीये. 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट द फायनल गेम ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला बॉल शरीरावरती आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता उमेश जामगरेचा. साजिदच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला. एका धावेने धावफलक ओपन केले साजिद शेखने. फायनल मध्ये बडवल बी प्लस हा संघ श्री 11 मोहाचीवाडी. काही खेळाडू नाही आहेत पण तरी देखील बी प्लस बडवलचा हा संघ देखील काही खेळाडू याही संघामध्ये नवीन आहेत. राकेश पाटील, पंकज मस्कर असे 2 खेळाडू सोडले, बाकीचे खेळाडू देखील या टीम मध्ये नवीन आहेत. मॅच बघायला मजा येईल. दोन्ही संघामध्ये 2-2 खेळाडू एक्सपिरियन्स वाले आहेत आणि बाकीचे 9-9 खेळाडू हे नवीन आहेत. आणि फायनल लिस्ट टीम कोण होईल, जिंकणार कोण, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलवरती धाव ओपन झाली एका धावेने. उमेश जामगरे फिल्डिंग लावता लावता जवळपास 5 मिनिटाचा अवधी गेला. एका चेंडूनंतर पुन्हा फिल्डिंग चेंज करता करता नवीन खेळाडू असले की अशीच धावफल होते, असाच वेळ जातो. त्यामुळे प्रॅक्टिसला फिल्डिंग लावताना भरपूर मेहनत कॅप्टनला घ्यावी लागते. आणि फायनलच्या मॅचमध्ये उमेश जामगरेची ओव्हर नंबर 1 एक बॉलमध्ये धाव झाली 1. समोर येतो मात्र मुस्तकीम. क्लीन बोल्ड केलाय उमेश जामगरेने. मुस्तकीमचा त्रिफला इथून उडवला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि पहिला धक्का दिला 1 धाव संख्येवरती. चेंडू मात्र दुसरा. खेळपट्टीवरती 2 फलंदाज आहेत. एका बाजूला साजिद आणि आता नवीन गेलेला फलंदाज वाजिद. वाजिदच्या बॅटमधून फटका आलाय. नक्की कोणत्या एंडने धावावा हा प्रश्न होता वाजिदला. मनीष माफी असावी. इथे मिळालेल्या सूत्रानुसार हे नाव स्क्रीनवरती देखील तेच झलकलंय. मला माफी असावी. वाजिद नाही तर मनीष हा खेळाडू आहे. स्क्रीनवरती आलेलं नाव कदाचित आपल्याच एका खेळाडूने सांगितलं असावं. जोडी मॅच व्हावी म्हणून कदाचित मनीष आलाय. धावसंख्या पोहोचली 2. 3 चेंडू 2 धावा. साजिदच्या बॅटमधून फटका ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये, एका हातामध्ये कलेक्शन, स्ट्रायकर एंडकडे थ्रो. तोपर्यंत पोहोचलाय साजिद. जास्तीत जास्त चान्स साजिद घेताना दिसतो. फायनल आहे. मोहाचीवाडी टीमची कमान आहे ती या खेळाडूच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचली 4. अनंता दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. अनंता दळवी आपणास विनंती करतो साहेब आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मागे टाकलाय चेंडू. रोशन उमेश जामगरेचा हा चेंडू. व्हाईट बॉलची फेकी. धावसंख्या 5. 4 बॉलमध्ये 5 धावा. फायनल रंगतदार होईल कारण दोन्ही संघ काही खेळाडू नसल्या कारणाने नौखे खेळाडू फायनल मध्ये उतरवलेत. 4 बॉल 5. पुन्हा एकदा उमेश जामगरेचा हा आलेला व्हाईट बॉल. लगातार दुसरा व्हाईट बॉल. थोडंसं प्रेशर उमेश जरूर घेतो साजिदच्या समोर. 4 बॉलमध्ये धावा आहेत फायनलच्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 6. साजिदचा फटका समोर उडवलाय. चेंडू सीमा पार. साजिद इज ऑन फायर. टोकला षटकार. धावा झाल्यात 12. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 12 या अंकावरती. फायनलची मॅच, पहिल्या ओव्हरची ही बॅटिंग. साजिदचा तडाखा आणि 12 धावसंख्येवरती पोहोचलाय श्री 11 मोहाचीवाडी हा संघ. आणि समोर उमेश जामगरेचा पहिल्या ओव्हरचा फायनल सामन्याचा हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता. साजिद एका धावेसाठी ट्राय करतात आणि डायरेक्ट हिट केली आहे. मिस. डायरेक्ट हिट मिस. ओव्हर झाली आहे कंप्लीट. धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13 श्री 11 मोहाचीवाडी टीमच्या. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा झाल्यात. अनंत दळवी साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर इतर जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील, कैलासजी वैखरे, रवींद्रजी खांबाले, रोशन शेठ दळवी, प्रवीणजी पेमारे, आपण इथे उपस्थित असाल तर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. 1 ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ इथून असणार आहे आणि राकेश पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होणार आहे. जबरदस्त खेळ राहिले राकेश पाटीलचा या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये सोबत एका 50चाही समावेश आहे.
आणि बडवल बी प्लस संघाला फायनल पर्यंत पोहोचवणे होते. या खेळाडूचा वाटा सर्वाधिक आहे या टीम कडून. आणि आता फायनल मध्ये त्याच खेळाडूची ओव्हर इथून असणार आहे शेवटची. फुल टॉस आहे, साजिदच्या बॅटवरती दिलाय, पाठवलाय षटकारासाठी. साजिद इथून फायनल मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतोय आपल्या टीमला, कारण धावा पोहोचल्यात 19 अंकावरती. एकटा साजिद टीम मध्ये अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की इथून धावा करण्याची जबाबदारी आपल्यावरती आणि पूर्णपणे खरा उतरला या कामगिरीवरती. धावा झाल्यात 19. राकेश पाटीलचा चेंडू समोरच्या बाजूने, चेंडू निघाला इथून डॉट. दिशा बघावी लागली साजिदला, असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल, थोडासा चेंडूने टर्न मिळवला. धावा झाल्यात 19. एकट्या साजिदच्या धावा 6 बॉल मध्ये 16. 19 मध्ये एकट्या साजिद शेखच्या धावा 16. त्यामुळे या खेळाडूला थांबवणं हे राकेश पाटीलच्या हातामध्ये. आणि समोर खेळलेत, पुन्हा एकदा ताकद झोकलीये, पूर्णपणे पॉवर लावली ती साजिद शेखने. ठोकला षटकार आणि लढाई मात्र दमदार आहे राकेश पाटील वर्सेस साजिद शेख. धावा झाल्या फायनल मध्ये मोहाचीवाडी टीमच्या 25. चेंडू शिल्लक आहेत अजूनही या इनिंग मधले 3. 25 धावा झाल्या, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साजिद शेख आता या पुढच्या चेंडूवरती रणनीती काय असेल राकेश पाटीलची. 1 4 1 5. पुन्हा प्रयत्न साजिद शेखचा. ऑन साइडला खेळाडू आहेत बाउंड्री लाईनच्या समोर. 2 खेळाडूंनी चेंडू कलेक्ट केलाय. चेंडूचा थ्रो जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. ॲक्युरेट थ्रो जाणं गरजेचं आहे. फिल्डिंग झाल्यानंतर थ्रो जर तुमचा उशिराने गेला तर मात्र धाव होऊ शकते, आणि त्याच 2 धावा साजिदने केला. 27 मधले एकट्या साजिदच्या धावा आहेत 24. एकतर्फी मॅचला चालवण्याचा प्रयत्न आहे श्री 11 मोहाचीवाडी टीमच्या साजिद शेखचा. 5वा बॉल समोरच्या दिशेने, पाठवलाय चेंडू सीमा पार. धावा झाल्या त्या षटकाराने 33. सेमीफायनल मध्ये अवघ्या एका धावेची ओव्हर टाकली होती राकेश पाटीलने, आणि यावेळेला जणू काही चेंडू राकेशच्या हातामध्ये टर्न होतोय की नाही हा प्रश्न आहे, कारण साजिदने या ओव्हर मध्ये धावा ठोकल्यात. जवळपास राकेशला ठोकलेत. षटकार इथून 3. 20 धावा दिल्यात राकेश पाटीलने. शेवटचा बॉल आहे, हवेत होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तोपर्यंत पंचांचा निर्णय. फलंदाज इथून बाद. 2 ओव्हर मध्ये धावा केल्या 34. एकट्या साजिदने धावा जमवल्या या मॅच मध्ये 31. 9 चेंडू मध्ये 31 धावांची, 10 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी गेली. संघाला पोहोचवलं 34 पर्यंत, आणि विजयासाठी ही फायनल जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये गरज आहे ती मात्र बडवल बी प्लस संघाला 35 धावसंख्येची. काय परफॉर्मन्स आला साजिद शेखचा. असं वाटलं की आता साजिदची विकेट कमावली तर धावसंख्या 20च्या आतमध्ये थांबवता येईल. साजिदनेच एकट्याने धावा केला 10 बॉल मध्ये 31, आणि पूर्णपणे हवी ठरला तो बडवल बी प्लस टीम वरती. आणि आता 35चं टार्गेट असणार आहे ते मात्र बडवल बी प्लस टीमला. फायनल जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक टीमचं असतं, आणि तेच फायनल जिंकण्याचं स्वप्न घेऊन बडवल बी प्लस संघ 3 दिवस या स्पर्धेमध्ये खेळणारा एकमेव संघ आहे तो म्हणजे बडवल बी प्लस. पहिल्या दिवशी खेळला, क्वालिफाय झाला, दुसऱ्या दिवशी पुन्हा सेमीफायनल खेळण्यासाठी आला, आणि चौथ्या दिवशी पुन्हा फायनल खेळण्यासाठी आलाय. 3 दिवस हा संघ इथे आलाय. म्हणजे त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास खर्च जर बजेटमध्ये बघितला तर भरपूर आहे. एंट्री फी आहे, आणि सोबत फायनल जिंकण्याचं स्वप्न जर पूर्ण झालं तर सगळ्या मेहनतीला मात्र इथे पूर्ण विराम लागणार आहे. त्यामुळे आता बघूया बडवल बी प्लस संघ 35 धावा इथून कशा पद्धतीने चेस करेल. 12 बॉल मध्ये चेंडू पुरवा, नवीन चेंडू पुरवठा करा. मैदानाकडेच नवीन चेंडू दिलेत अंपायर्सकडे. फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जा, तिथे तुम्हाला चेंडू मिळतील. भरपूर मेहनत घेतली जय गावदेव क्रिकेट संघ वाकसने, ग्रामस्थ मंडळ वाकस, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोळिवली यांचंही मोठं सहकार्य लाभलं. विशेषतः आम्ही विशेष आभार व्यक्त करू संजय दादा तांबोली यांचं, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान निर्माण झालं, आणि कोळिवलीकरांचाही विशेष आभार की त्यांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं, आणि वाकसकरांचाही आभार की गावापासून थोडी दूर स्पर्धा आहे तरी देखील गेले 4 दिवस